पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एक अग्निशस्त्र व 2 जिवंत काडतुसे हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक हे जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकातील केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खलाटी गावचे बस स्टॉपजवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र विक्रीकरिता येणार आहे। नमूद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे खलाटी गावचे बस स्टॉपजवळ वॉच करीत थांबले असता बातमीप्रमाणे बस स्टॉपचे शेडलगत एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विश्वजित रामचंद्र पाटील, वय 22 वर्षे, राहणार पाटील वस्ती, कुडणूर, तालुका जत असे असल्याचे सांगितले। त्यावेळी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचास्मक अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली। सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे याबाबत त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले। लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपास कामी मनचिंद्र बर्डे यांनी पंचास्मक जप्त करून आरोपी विरुद्ध केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत।